ऑपरेशन टायगरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अजून काही टायगर असे ऑपरेशन बाकी आहेत का असा प्रश्न पडतो। आता नव्यानं आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रात चर्चा जोरात सुरू आहे की शरद पवार यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे, त्याचं विलीनीकरण होणार आहे। तर दुसरीकडे असं म्हटलं जातंय की सुप्रियाताई सुळे यांची भाजप सोबत बोलणी सुरू आहे। नेमकं या पक्षाचं काय चाललंय? खरंच शरद पवार भाजप सोबत जाणार आहेत का, किंवा सुप्रियाताई सुळे यांनी तसा मार्ग निवडला आहे का खरंच शरद पवार यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं वरवर जर आपण पाहिलं तर सर्वांना नकारार्थी वाटतील तर काहींना होकारार्थी वाटतील। परंतु शरद पवार या नावावर मात्र महाराष्ट्रामध्ये लोकांचा विश्वास नाही, त्यांच्या राजकारणावर विश्वास नाही, हे देखील आपल्याला नाकारता येत नाही। आणि मग याच सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। खरंच शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे का, इकडे सुप्रियाताई सुळेच्या नेतृत्वाखाली तो भाजप सोबत जाणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। मुद्दा असा आहे की नुकतंच ऑपरेशन टायगर झालं आणि उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो फुटला आणि पुन्हा त्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक आमदार गेले। याची कारणं वेगवेगळी दिलेली आहेत। इकडे आपण पाहतोय की या सर्व आमदारांनी, या खासदारांनी जी काही कारणं दिलेली आहेत त्या सहाही खासदारांची कारणं जर आपण पाहिले तर सर्वांनी सांगितलं की माझ्या भागाचा विकास, माझ्या मतदारसंघाचा विकास। आणि दुसरीकडे असं सांगितलं जातंय की उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव खरं तर आदित्य ठाकरे हे जात नाहीत, म्हणजे लोकांना जात नाहीत, पक्ष वाढवत नाहीत, कुठल्याही सभा घेत नाहीत, त्यामुळे आम्हाला आमचं राजकीय भवितव्य दिसून आलं आणि म्हणून आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या सोबत जात आहोत, असंही काही खासदारांचं मत होतं। तर हे तितकं सत्य देखील आपल्याला म्हणता येते, कारण एकनाथजी शिंदे असतील, त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे असतील, आज आपण पाहतोय अगदी उन्हाळ्यापासून म्हणजे 42 डिग्री च्या तापमानामध्ये सुद्धा एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे गावगाड्यामध्ये जाऊन, वाडी तांड्यावर जाऊन आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या पक्षाला मजबूत करण्याचं काम करत होते। अशा काळामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव कुठे होते हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। आता हा झाला ऑपरेशन टायगरच्या संदर्भाने अनेकांच्या भूमिका, परंतु आता आपल्या समोर प्रश्न पडलाय की शरद पवार खरंच काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार आहेत का, किंवा शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे ह्या भाजप सोबत जाणार आहेत का? हे दोन प्रश्न आपल्या समोर महत्वाचे आहेत। आपल्याला सर्वांना माहितच आहे की शरद पवार यांचं राजकारण जे आहे ते अत्यंत बेभरोशाचं राजकारण आहे आणि आजच्या घडीला या दोन्ही विचारांवरती इथला, या महाराष्ट्रातला जो काही राजकीय समजदार वर्ग आहे तो या गोष्टीला मान्यता देईल का नाही हा भरोसा नाही, कारण मुळात शरद पवार हे नावच बेभरोशाचं आहे। आता मुद्दा असा आहे की मध्यंतरी आपण पाहिलं असेल की सभागृहामध्ये मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांनी फार सुंदर भाषण दिलं होतं। गोपीचंद पडळकरांचं असं म्हणणं होतं की शरद पवार यांनी आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेऊन, छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, परंतु त्यांच्या विचारांचं खऱ्या अर्थानं राजकारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये होऊ दिलं नाही, उभं राहू दिलं नाही, केवळ नाव घेण्याचं काम त्यांनी केलं। त्यांचं हे सभागृहातलं भाषण खरं तर प्रत्येक राजकीय समीक्षकाला बघण्यासारखं, ऐकण्यासारखं, आणि ज्याला राजकारण खरंच समजून घ्यायचंय, त्यातल्या त्यात शरद पवार यांना समजून घ्यायचं असेल तर स्वाभाविक आहे की गोपीचंद पडळकरांचं ते भाषण प्रत्येकानं अभ्यासणं आणि पाहणं गरजेचं आहे। आता हे भाषण का पाहणं गरजेचं आहे तर अलीकडे आपण पाहतोय ज्या काही भूमिका शरद पवारांच्या आहेत त्या दिसून येत आहेत। मग शरद पवार नेमका हा पक्ष आपला घेऊन जाणार तरी कुठे? कारण आज घडीला जर आपण पाहिलं तर एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाचं म्हणजे शिवसेनेचं महत्व महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे। त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम पाहता, त्यांच्या पक्षाच्या अनेक आपण जर पाहिलं त्यांची जे काही विस्तार आहे, जो काही विस्तार होतोय तो प्रचंड वेगाने विस्तार होतोय, आणि मग अशा पार्श्वभूमीवर स्वाभाविक आहे की इतर पक्षातील लोकांना त्या पक्षात जावंसं वाटणं हे स्वाभाविक आहे। परंतु आता दुसरी बाजू अशी आहे की हे ऑपरेशन टायगर वगैरे सगळं झाल्यानंतर शरद पवारांना खरंच अशा ऑपरेशन टायगरची भीती वाटत आहे का? कारण शरद पवारांकडे आपण पाहिलं की आज घडीला म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या माध्यमातून विचार करायला गेलं तर जवळपास
10 आमदार आहेत आणि 8 खासदार आहेत. आणि मग हे 10 आमदार आणि 8 खासदार शरद पवारांकडे आहेत. मग या लोकांना थोपवण्यासाठी किंवा या आमदार खासदारांना थांबवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं ऑपरेशन होऊ नये ही काळजी शरद पवारांना लागली आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आज घडीला आपण पाहतोय की एकीकडे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो खरं तर तो देखील एक चांगल्या स्थितीमध्ये आणि चांगलं काम करत असताना आपण पाहतोय. आणि अशा पार्श्वभूमीवर स्वाभाविक आहे की शरद पवारांना ती भीती वाटत आहे. कारण शरद पवारांना ही भीती का वाटत आहे, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की सुप्रियाताई ज्या आहेत त्या पक्ष चालू शकतील का नाही ही शरद पवारांना शंका आहे. कारण तशा पद्धतीचं सुप्रियाताईचं एकूण जर नेतृत्व पाहिलं तर तसं नेतृत्व भविष्यामध्ये पक्ष वाढू शकेल का नाही हे खुद शरद पवारांना देखील माहीत आहे. आणि म्हणून लेकीचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कायम राहावं त्यासाठी ते काँग्रेसकडे जातील असं अनेकांचं मत आहे. या संदर्भात अशी बातमी देखील समोर येत आहे की मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी शरद पवार यांचं बोलणं पण झालेलं आहे. आणि मग हे सर्व जे आहे ते मग खरंच शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील का. आता मुद्दा असा आहे की ते करू पण शकतात. का करू शकतात, कारण सध्या आपण पाहतोय काँग्रेसकडे महाराष्ट्रामध्ये नेतृत्व राहिलेलं नाही. नांदेडमधून अशोकराव चव्हाण असतील किंवा अनेक बडे नेते हे भाजपमध्ये गेलेले आहेत. आणि अशा काळामध्ये काँग्रेसकडे आज घडीला जर आपण पाहिलं तर एक चांगलं नेतृत्व नाही, तिथे एक पोकळी आहे. आणि मग अशा वेळी आपला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून लेकीचं नेतृत्व हे महाराष्ट्राला नव्यानं द्यायचा विचार शरद पवारांच्या डोक्यामध्ये असू शकतो, ही एक बाजू आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्यांचा जो काही संपर्क आज भाजपच्या सर्व टीम सोबत आहे किंवा त्यांच्या कन्येचा विवाह भाजपच्या अनेक नेत्यांच्या साक्षीने आणि त्यातलीच एका नेत्याच्या घरामध्ये त्यांची कन्या दिलेली आहे. आणि मग याचं देखील एक कारण असं आहे की सुप्रियाताई आपला मार्ग मोकळा करतील आणि थेट भाजप सोबत जातील असा प्रश्न आहे. मुळात या सर्वच गोष्टी बघितल्यानंतर काय होईल हे येणारा काळच सांगणार आहे. परंतु सत्य मात्र हे आहे की शरद पवारांना वाटतंय की माझा देखील पक्ष फुटणार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षासारखा माझा पक्ष फुटल्यानंतर मी काय करायचं, कारण लेकीचं नेतृत्व लोक मान्य करतील का नाही ही आज तरी शंका आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या त्या 8 खासदारांची आणि 10 आमदारांची त्यांना काळजी आहे, कारण ते कोणत्याही क्षणी फुटू शकतात. आणि म्हणून शरद पवार तशी गुगली टाकत आहेत का की आम्हाला भाजप सोबत जायचंय किंवा सुप्रियाताई हा भाजप सोबत चर्चा करत आहेत असं भासवत असतील का. कारण शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे ब्रह्मदेवाला देखील कळणार नाही, हे तितकंच सत्य आहे. आणि म्हणून मी गोपीचंद पडळकरांचं ते भाषण, त्यांनी जे सभागृहात दिलेलं भाषण आहे ते खरं तर जाणकारांनी ते पाहिलं पाहिजे, ते अभ्यासलं पाहिजे, मी ह्यासाठीच म्हटलं आहे. कारण शरद पवारांना माहित आहे शरद पवार इतक्या सहजासहजी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाहीत, हे इतकं सत्य आहे. आणि इतक्या सहज ते भाजप सोबत जाणार नाहीत हे मात्र सत्य नाही. ते भाजप सोबत जाऊ शकतात, कारण तशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे. का निर्माण झाली, तर 8 खासदार आणि आपले 10 आमदार आज काँग्रेसच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर हे 8 खासदार आणि हे 10 आमदार आज भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अर्थात अजितदादा पवार यांच्या गटाशी या सर्वच आमदारांचे आणि खासदारांचे चांगले संबंध आहेत, ते त्यांच्या संपर्कात आहेत अशी भीती खरं तर शरद पवारांना आहे. आणि ती खरी आहे. कारण अलीकडे आपण पाहतोय मग पुन्हा ऑपरेशन टायगर आपल्या पक्षाचं झालं तर मग काय करायचं. आणि म्हणून ते कदाचित सुप्रियाताईच्या माध्यमातून म्हणा किंवा एकूण त्यांच्या अनेक विधानांवरून म्हणा ते भाजप सोबत जाण्याचा जो काही मार्ग निवडत आहेत तो मार्ग हा सुखकर व्हावा किंवा आपल्या ह्या लोकांना कोणी फोडू नये आणि यांना थोपवावं असा देखील एक अंदाज आज बांधता येतो. कारण आपला पक्ष फुटू नये हे शरद पवारांना मनोमन वाटत आहे. आणि म्हणून त्यांची जी काही खेळी आहे की आम्ही भाजप सोबत जाऊ असं जेव्हा कुठून तरी आपल्याला विधान येतात. आणि तेवढंच नाही तर सुप्रियाताई सुळे यांचे संपर्क आता भाजप सोबत नव्याने फार चांगले होत आहेत, त्यांचे सूत्र फार चांगले जुळत आहेत. आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपला पक्ष फुटू नये म्हणून आपल्या पक्षातील लोकांना हा खरा लॉलीपॉप आहे का, हा देखील मोठा प्रश्न आहे.
म्हणजे एकूणच काय तर शरद पवार यांचं राजकारण हे बेभरोशाचं आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही, हे महाराष्ट्राला माहित आहे. खरं तर शरद पवार यांची नवी युक्ती हीच आहे की आपला पक्ष फुटला नाही पाहिजे. ते विलीनही करणार नाहीत, परंतु ते भाजपसोबत जाऊ शकतात, पण ते विलीन करणार नाही, हे तितकं सत्य आहे. मग खरंच ते भाजपसोबत जातील का? तर अभ्यासकांना असं वाटतं की शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, कारण ते जर भाजपसोबत गेले तर त्यांचा जो काही वैचारिक बेस जो ते दाखवतात मुळात तो नाही, तो वैचारिक बेस जो आहे तो ढळल आणि त्यांना जो काही मानणारा जो वर्ग आहे, जो भाजपच्या विरोधातला वर्ग आहे आणि तो वर्ग आपल्या हातून निसटेल, तो मतदार आपल्या हातून जाईल, याची भीती शरद पवारांना नसेल का? तर स्वाभाविक आहे की ती भीती त्यांना आहे. पण तरीही एक बाप म्हणून आपल्या लेकीला कुठेतरी एक नेतृत्व द्यावं आणि आपल्या लेकीचं राजकारणातले पुढचे मार्ग सुखकर व्हावेत यासाठी प्रयत्न एका बापानं करणं हे स्वाभाविक गोष्ट आहे, तेही नाकारता येत नाही. आणि म्हणून शरद पवार भविष्यामध्ये भाजपसोबत जरी गेले तरी त्याचं फारसं लोकांना आश्चर्य वाटणार नाही, कारण आज घडीला महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. आणि मग हे जे काही आज राजकारण सुरू आहे, भाजप आम्हाला खरं तर कुठेतरी आरोपी दिसत आहे, परंतु हे तसं नाही. प्रत्येकाला सत्तेसोबत जायचं असतं. त्यामुळे आज आपण ऑपरेशन टायगर नंतर ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या पक्षावर लोकांनी टीका केल्या, खरं तर ह्या टीका अत्यंत चुकीच्या आहेत. कारण त्या पक्षावर तुम्ही टीका करू नका, तुम्हाला तुमची माणसं जपता आली नाही आणि ती तुम्हाला खऱ्या अर्थानं जपायची होती, पण तुम्ही जपली नाही. त्यामुळे उद्या भविष्यामध्ये भाजपला आपण दोष देणं हे कुठेतरी चुकीचं ठरू शकतं. आणि त्यामुळे आपल्याला एक म्हणता येतं की आज घडीला ऑपरेशन टायगर हे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांच्या गटाचं झालं तर याच्यामध्ये आश्चर्य वाटू नये, किंवा त्यांनी स्वतःहून तिकडे जाण्याचा विचार केला त्याचंही आश्चर्य वाटू नये. परंतु एक मात्र दिसून येतं की आपल्या लेकीचं नेतृत्व शेवट काय होणार आहे बघा, तर सुप्रिया सुळे यांना खरं तर एक राजकीय सेटल करणे, राजकारणात सेटल करणे ज्याला आपण म्हणू, ते एका बापाचं कर्तव्य आहे. कुठलाही बाप ते पाहणारच आहे की माझ्या नंतर माझ्या लेकीचं कसं, तिचं नेतृत्व कोण स्वीकारणार आणि ती त्या पद्धतीने राजकारणामध्ये यशस्वी होईल का, याचं कोणीही कुठलाही बाप हा विचार करणार. एक बाप म्हणून शरद पवार नक्कीच योग्य असतील, परंतु त्यांनी आयुष्यभर जी फुले, शाहू, आंबेडकर ही जी काही आभासी विचारधारा मांडलेली आहे, ती विचारधारा मात्र त्यांना हे करू देईल का, तर त्यावरही आपल्याला प्रश्नच पडतो. ते करतील, परंतु एक सांगता येतं एकूण या सगळ्या चर्चेमधून, शरद पवार हे बेभरोशाचे राजकारणी आहेत, ते कायम तडजोड करणारे आहेत. मुळात शरद पवार यांचा समानार्थी शब्द जर कोणी सांगितला तर तडजोड येईल. शरद पवार जसं आपण बघा शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समानार्थी शब्द मुलं पाठ करतात. शरद पवार यांना समानार्थी शब्द कुठला असेल तर तो आहे तडजोड, किंवा शरद पवार यांना दुसरा समानार्थी शब्द कोणता असेल तर तो आहे बेभरोसा म्हणजे शरद पवार. असं जर भविष्यामध्ये समानार्थी शब्द तयार झाला त्याचंही आश्चर्य वाटू नये, कारण आज महाराष्ट्रामध्ये एकूण देशामध्ये सुप्रियाताई दिल्लीत संपर्कात आहेत, तर शरद पवार देखील मल्लिकार्जुन खरगे यांच्या माध्यमातून संपर्कात आहेत असं दाखवलं जात आहे. परंतु येत्या काळामध्ये आपला पक्ष फुटू नये ही देखील एक बाजू आहे. परंतु या सर्व गोष्टीतून आपल्याला एक सांगता येतं, बाप म्हणून शरद पवार आपल्या लेकीला सेटल करण्यासाठी हा सगळा खटाटोप करत आहेत का, हा प्रश्न आहे. एकूणच काय तर महाविकास आघाडीने महायुतीतल्या पक्षांना अर्थात भाजप असेल, शिवसेना असेल किंवा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असेल, यांना दोषी धरू नका. तुम्हाला तुमची माणसं जपता येत नाहीत, तुम्हाला तुमची माणसं खऱ्या अर्थानं जपून ठेवता येत नाहीत, किंवा त्याही पेक्षा पलीकडे सांगायचं झालं तर एक सांगता येतं की आपण आपला पक्ष विस्तारत असताना ना ते आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना ते जमत आहे, ते कुठेतरी चुकत आहेत. आणि इकडे पाहतोय आपण कुठल्याच प्रकारचा कार्यक्रम हा काँग्रेसकडे नाही, कुठल्याच प्रकारचा कार्यक्रम हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे नाही, आणि एकूणच काय तर विरोधकांकडे कुठला कार्यक्रम नाही. आणि मग अशा काळामध्ये राजकारण म्हणून तुमचे पक्ष फुटत असतील, असे ऑपरेशन टायगर जर होत असतील, तर सामान्य माणसांनी याच्यामध्ये खरं तर एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक बाप आपल्या लेकीला सेटल करत असतो. आणि म्हणून येत्या काळामध्ये शरद पवारांनी आपल्या लेकीला सेटल करण्यासाठी
भाजपसोबत जर त्यांनी हात मिळवणी केली तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांच्या भाषणाची तुम्हाला आठवण करून देतो. कारण त्यांनी सांगितलं होतं, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या चेल्यांनी झोळ्या भरण्याचं काम केलंय. आज त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर असं आपल्याला म्हणता येतं. एकूणच काय तर एक बाप म्हणून शरद पवार नक्कीच भाजप सोबत जातील, यात काही शंका नाही. धन्यवाद.